नमस्कार, मैं बालकृष्ण मुले और आप देखना शुरू कर चुके हैं पल्स ऑफ इंडियन का स्पेशल प्रोग्राम आध्यात्मिक चर्चा। आध्यात्मिक चर्चा की हमारी मेहमान है फायर ब्रांड कीर्तनकार सम्मानीय श्री गौरी ताई सांगळे। गौरी ताई जी, आपका स्वागत है पल्स ऑफ इंडियन के स्पेशल सेगमेंट आध्यात्मिक चर्चा के भीतर। आध्यात्मिक चर्चा खूब होती है, लेकिन आप जिस तरह से समाज में परिवर्तन की एक गंगा बहाने निकल पड़ी है और कहने का इस अल्प आयु में ही यूँ कहे कि समाज की महिलाओं को सबसे ज़्यादा आप झंझोड़ देती है। जिस तरह से आज कीर्तन हुआ 12 जनवरी को राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ के जन्म दिवस के मौके पर, जिस अंदाज में आपने कीर्तन किया, मुझे ऐसा लगता है कि वाकई आप जैसे कीर्तनकारों की जो कि जगाने का काम करते हैं समाज की स्त्रियों को बेहद ज़रूरत है। अब इस विषय पर तो चर्चा करेंगे, लेकिन संक्षिप्त में जानना चाहेंगे कि आपकी आध्यात्मिक लाइफ कैसे स्टार्ट हुई, कैसे शुरू हुई? रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। जय शिवराय। जय शिवराय। माझा जन्म पंढरपूर, जी, म्हणजे जे वारकरी संप्रदायाचं जे आदरस्थान आहे आणि जे मूळ आहे, जिथे पांडुरंग परमात्मा आहे, गुड। या पंढरपूर क्षेत्रामध्येच माझा जन्म झालेला असल्या कारणानं लहानपणापासून कानावरती नामाचा गजर, टाळांचा गजर, हरिनामस्मरण हे लहानपणापासूनच ऐकायला मिळत होतं। त्यामध्ये आई कीर्तनकार, गुड, वडील भागवतकार, आणि त्यामुळे लहानपणापासून हे पारमार्थिक वळण लागलं। आणि त्यामुळे सुरुवात कधी केली हे माहितीच नाही, सुरुवात कधी झाली माहिती नाही, पण आज मात्र तो पारमार्थिकतेचा गोडवा पूर्ण महाराष्ट्रभर पसरवायचा आहे। वारकरी संप्रदाय महाराष्ट्रच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरही याचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे, हीच अगदी अंतःकरणातून इच्छा असेल। पहले तो वारकरी संप्रदाय खूब मोटा संप्रदाय है, कारण का कि मैंने जहाँ तक सुना है कि वारकरी संप्रदाय से संत तुकाराम जी, अनेक संत एकनाथ जी, संत सावतामाळी जी, एक ज्ञानेश्वर माऊली स्वयं, कहीं ना कहीं ऐसा सद आचरण, सद चरित्र उनका पढ़ने को मिलता है। भक्ति भाव में वो भक्तों को हमेशा डुबोने का काम करते हैं। जैसे संत तुकाराम जी के अभंग यदि गाते हैं, तो मैंने तो अभी सुना था इंदौर में किसी के मुखारबिंद से कि मालवी भाषा में तक भी संत तुकाराम जी के अभंग जो है एक काल पहले तक के कन्वर्ट हुए और कहने के लोग भक्ति रस में उसमें डूबते थे। आज कहाँ कमी देखी जा रही वारकरी संप्रदाय में, क्योंकि उसका जो विस्तार था, संत नामदेव जी ने जिस तरह से विस्तार किया था, वो विस्तार जो आप जैसे युवा संत जो है जो है वो उतने लेवल पे जाके क्यों नहीं काम कर पा रहे? वारकरी संप्रदाय जहाँ एक तरफ बहुत फैला हुआ नजर आता था, आज वही संकुचित नहीं हो गई कि एक स्टेट तक ही सिमेट करे गया नहीं। नामदेव महाराजांनी अगदी दिल्लीला जाऊन बिल्कुल वारकरी संप्रदायाचा प्रसार केलेला आहे। आणि आजही आमची ही युवा मंडळी, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही बघितलं असेल, लहान लहान मुलं कीर्तनासाठी टाळ घेऊन उभी आहेत। आज महाराष्ट्रभर हा वारकरी संप्रदाय पसरतोय। मी स्वतः कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP मध्ये सुद्धा मी कीर्तनासाठी आलेले आहे। म्हणजे पूर्ण राज्यांमध्ये जाऊन वारकरी संप्रदायांचा प्रसार करणं हे एकमेव संप्रदायातील कीर्तनकारांचं, महाराजांचं काम आहे आणि ते करत आहेत। मला नाही वाटत कमी होत नाहीये, वाढतोय। उलट वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय। पूर्वी त्याचं थोडंसं होतं, आता खूप वाढलेलं आहे, प्रसारही चांगल्या पद्धतीने होतोय। आणि विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी तरुण वारकरी संप्रदायाकडे वळत नव्हते, म्हणजे वयस्कर आहे, ज्यांचं वय झालंय, अशीच माणसं भजन कीर्तन करायची। पण आज तुम्ही बघताय अगदी लहान मुलापासून ते तरुण वर्गापर्यंत आता आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनासाठी जातो। पाठीमागे सर्व युवा अगदी 18 लहान वयापासून ते 18, 20, 30 या वर्षाच्या वयाची आमची तरुण वारकरी बांधव, आमचे महाराज म्हणतात ना, तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनाचं, ही तरुण मंडळी वारकरी संप्रदायासाठी आज सक्षमपणे उभी आहेत। आणि नक्कीच हा वारकरी संप्रदाय भारतभर पसरलेला तर आहेच, पण अजून पसरवण्याचा प्रयत्न संप्रदाय नक्कीच करेल। बिल्कुल ताई, आप सही कह रहे हैं कि महाराष्ट्र भर में तो काफ़ी प्रचार प्रसार हो रहा है वारकरी संप्रदाय का, लेकिन आप जैसे जो महिला कीर्तनकार है, महिला संत है, उनकी जो जवाबदेही है, मुझे ऐसा लगता है कि इस दौर में, कहते हैं कि कलयुग का दौर है, जिस तरह से महिलाएं आगे बढ़ रही है, हर स्थान पे काम करने जा रही है, हर तरह का वो कार्य कर पा रही है। युवा जो लड़कियां हैं वो कहीं ना कहीं कुरीतियों का भी शिकार हो रही है। समाज में भी कई कुरीतियाँ देखी जाती हैं, उनके लिए जन जागरण का किस तरह से आपने अपने स्तर पर अभियान चला रखा है, और आपके साथ कभी कोई ऐसा एपिसोड आया है जिसमें आपने आगे बढ़कर महिलाओं के लिए या युवा लड़कियों के लिए प्रण लिया हो, किसी तरह कोई अभियान चलाया हो कि उनके समाज की मुख्य धारा से या उन्हें अध्यात्म से, स्पिरिचुअल लाइफ से जोड़ने का कर्म किया हो? माझ्या कीर्तनामध्ये हा विषय नेहमीच असतो,
कीर्तनातून प्रबोधन करत असताना जी. महिलांनी कसं वागावं, मुलींनी काय करावं जी. आणि मुलींवरती होणारे अत्याचार, मुलींवर होणारे अन्याय याविषयी कीर्तनातून मी नेहमीच प्रबोधन करत असते. कारण सध्याचा काळ असा आहे की नारी की निंदा मत कर यारो, नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, उस नारी से पैदा हुए राम कृष्ण और हनुमान. बिल्कुल सही. या नारीच्या गर्भातूनच छत्रपती शिवराय जन्माला आले, बिल्कुल. जगद्गुरु तुकोबाराय या जन्माला आले. जन्म देणारी महिला आहे आणि या महिलेचा स्वाभिमान आपण प्रत्येकानं केला पाहिजे, स्वाभिमान प्रत्येकानं ठेवलाच पाहिजे. आणि मला नाही वाटत आत्ताची महिला या सगळ्यामध्ये बळी पडते आहे. कधी कधी होतं असं. आणि प्रत्येक कीर्तनामध्ये तरुण समाजांना मी सांगत असते, शिवरायांचा वारसा आपण चालवला पाहिजे. जेव्हा एखाद्या मुलीवरती अन्यायाचं प्रकरण होतं, जेव्हा अत्याचाराचं प्रकरण होतं, शिक्षकाला मुलगी कळत नाही, वडिलाला मुलगी कळत नाही, भावाला बहीण कळत नाही, असं सुद्धा सध्याच्या कलियुगामध्ये आम्हाला बघायला मिळत आहे की जिथे नातेसंबंध आम्हाला समजत नाहीये, या सेक्शुअल लाईफमध्ये आम्हाला समजत नाहीये, दिसत नाहीये हे संबंध की नाही बाबा ही माझी बहीण आहे, मग हे आपण असं नाही केलं पाहिजे. परंतु एक पुरुषाच्या नजरेतून एक स्त्री म्हणजे एक ते साधन झालेलं आहे. पण असं न होता एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते. शिवरायांच्या समोर कल्याणचा खजिना लुटला आणि मावळ्यांनी एक स्त्री आणून समोर उभी केली. बिल्कुल सही कहा. एक स्त्री समोर उभी केली जिच्या अंगावरती पूर्ण काळं वस्त्र होतं, तोंडावरती काळा बुरका होता. त्या बुरख्यातून जाळीतून फक्त तिचे डोळे दिसत होते आणि महाराजांच्या समोर त्या स्त्रीला आणून उभं केलं. आणि मावळ्यांनी शिवरायांना सांगितलं की राज अमोल किमतीचा नजराना आणलाय तुमच्यासाठी. राजांनी बघितलं जाळीतून फक्त डोळे दिसत होते. राजांना वाटलं एखादं गुप्तहेर वगैरे असेल आणि त्यांनी विचारलं हे तोंडावरचा बुरखा बाजूला करा, याच्यामध्ये काय आहे बघू तरी द्या. मावळ्यांनी सांगितलं तुमच्यासाठी खास आणलाय, बुरखा बाजूला करा. बुरखा बाजूला केला आणि एक सौंदर्यवती स्त्री उभी होती, जी सुंदर, सुरेख, सुशील अशी स्त्री समोर होती. अगदी गोरी गोमटी स्त्री होती. मी एक सांगू इच्छिते, सध्याच्या काळातील पुरुष असता तर त्या स्त्रीला बघून नक्कीच त्याची वासना निर्माण झाली असती. नक्कीच तिच्याकडे बघण्याची पद्धत, तिच्याकडे बघण्याची नजर ही वेगळी असती. आमच्या शिवरायांनी त्या स्त्रीला बघितलं आणि बघता बरोबर राजे म्हणतात अशीच असती आमची माता, अशीच असती आमची माता, सुंदर रूपवती, आणि म्हणूनच आम्ही ही सुंदर घडवलो वदले छत्रपती. गुरुजी, आपकी चिंता बिल्कुल सही है कि आपने जिस तरह से एक चिंता जाहिर की कि समाज की हालत क्या है, कितनी दयनीय और कितनी निंदनीय भी है, लेकिन इसके पीछे भी कहीं ना कहीं वही समाज की हमारी स्वयं की माताएं जिम्मेदार है. क्योंकि कहीं ना कहीं जब भी बात होती है, आज जैसे जीजाऊ की खूब बात हो रही है क्योंकि उनका आज जन्म दिवस भी है. जीजाऊ ना होती तो शोभा भी नहीं होते. तो क्या कारण है कि आज की जो महिला है वो अपने आप को जीजाऊ के समकक्ष तो नहीं, लेकिन कम से कम उनके जो संस्कार है, उनका जो चरित्र है वो पढ़कर एक शोभा का निर्माण कर पाए, जिससे समाज की कुरीतियाँ मिट जाए. शिवबा निर्माण करण्यासाठी मी जसं सांगितलं, जिजाऊ मासाहेबांनी घोड्यावर दौड केली आणि शिवरायांना शिकवलं की तुला हे करायचंय, दौड निर्माण करायची आहे. एखादा किल्ला दाखवावा आणि लहानशा शिवबाला सांगावं शिवबा हा किल्ला तुला जिंकून आणायचा आहे. होणारे अत्याचार शिवरायांना सांगावे आणि सांगावं बाबा जोपर्यंत बंद करणारा नाही. शिवाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांना प्रश्न केला होता, मासाहेब हे जे चाललंय, हा जो अत्याचार चाललाय हा बंद होणार कधी? तेव्हा मासाहेबांनी सांगितलं बंद करणारा जोपर्यंत नाही तोपर्यंत. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी रायरेश्वरी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि शिवरायांनी मासाहेबांना सांगितलं मासाहेब आम्ही हे बंद करू. याच्यासाठी मला वाटतं प्रत्येक आईला आपल्या मुलाला वळण लावलं पाहिजे. पण सध्याच्या आईचं असं आहे, आम्हाला फाटकी जीन्स घालायला आवडते, जिथे जीन्सला ठिगळं लावलेली आहेत हे घालायला आवडतं, मुलीला अंगभर कपडे घाल असं आई आमची आताची सांगत नाही. आमची आई आताची सांगते तोकडे कपडे घाल म्हणजे तू सुंदर दिसशील. शेजारची मुलगी कपडे घालते म्हणून तू पण ते घाल. आणि सध्याचं कारण म्हणजे मोबाईल. आता सध्याच्या काळामध्ये मोबाईलचा वापर इतका आमचा वाढलाय, मुलीला सांगण्यापेक्षा आईच 24 तास मोबाईल घेऊन बसते. जर आईच मोबाईल घेऊन बसतेय, टिकटॉक बघतीये, काय काय व्हिडिओ बघतीये, हे जर आई मोबाईल घेऊन बसत असेल तर मुलगी का बसणार? बिल्कुल. लेकिन आप जैसे कीर्तनकारों के कीर्तन का असर क्यों नहीं हो रहा फिर समाज में? इतने धुआंधार प्रवचनकार कीर्तनकार आप जैसे संत है, उनका असर इनके मनोमस्तिष्क क्यों नहीं हो रहा? क्यों इतना ये लोग आध्यात्मिक
लाइफ को छोड़ के, स्पिरिचुअल लाइफ को छोड़ के भौतिकवाद की तरफ जा रहे हैं। मोबाइल का असर ज़्यादा हो रहा है, हमारे ग्रंथ नहीं पढ़ रहे, हमारे शास्त्र नहीं पढ़ रहे, हमारी श्रीमद् भगवद गीता में जितना ज्ञान दिया गया है उसकी तरफ क्यों यूँ आकर्षित नहीं हो पा रहे? नाही होत आहेत, काही होत नाहीत, काही होत आहे. या कीर्तनातून मला वाटतं बरंच समाजाचं परिवर्तन होत आहे. बरीच मी अशी माणसं बघितलेली आहेत की ज्यांनी कार्यक्रम ऐकून, कीर्तन ऐकून, आता मी जेव्हा शिवरायांचा एखादा विषय सांगितला, त्यांना जर तो वेगळा विषय वाटला की ती लोक माझ्याकडे येतात, ताई हा विषय तुम्ही कुठल्या ग्रंथातून सांगितलाय, कुठल्या पुस्तकातून सांगितलाय, मग मी त्यांना नाव सांगणार की हे कादंबरी वाचा, हा ग्रंथ वाचा, या ग्रंथामध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. आणि मग तो तरुण तिकडे वळतोय. नाही असं नाही, वळतोय, पण थोडंसं मोबाईलचं. तुमच्यासारखे संत आहेत जे मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण खूप काम करू शकेल, तुम्ही करतात? नहीं, सध्या अजून तरी मी केलेलं नाही. भविष्य का कोई इस तरह का गोल चालू है? क्योंकि कहीं ना कहीं इन चीज़ों को ज़्यादा महत्व है समाज में, क्योंकि वो पारंपरिक जो अध्यात्म है युवा उसे आत्मसात न करते हुए कई बार उन्हें ऐसा लगता है कि हम भी उनके जैसे हो जाए और फिर उनकी बात उनके कानों तक पहुँचाए जिससे उनके जीवन में परिवर्तन आए. आज जैसे कि देखा जाता है कि जिजाऊ पर आधारित, शिवबा पर आधारित आपने कीर्तन किया, काफ़ी धुआंधार कीर्तन रहा और लोगों को पूरे 1.5 घंटे तक आपने यूँ कहे कि एक बांध कर रख दिया था. स्वराज्य स्वाभिमान पद यात्रा निकल रही है. स्वराज्य स्वाभिमान उत्सव का आयोजन मध्य प्रदेश की धरा देवी अहिल्या की नगरी में खूब धूमधाम से किया जा रहा है. इस पद यात्रा के निमित्त समसामयिक आपने कीर्तन किया है. किस तरह का संदेश देना चाहेंगे ये सारे शिव मावड़ों को जो इतना बड़ा प्रकल्प लेकर महाराष्ट्र के सिंदखेड से मध्य प्रदेश की धरा की ओर कूच कर रहे हैं? मला खरंच मावळ्यांचा अभिमान आहे, शिवरायांचा अभिमान आहे. या स्वराज्यामध्ये सध्या असलेल्या मावळ्यांचा मला अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे, आतापर्यंत आम्ही वारी बघितली, म्हणजे आमच्या वारकऱ्यांची वारी आम्ही बघितली. पायदिंडी सोहळा, आषाढी वारी, कार्तिकी वारी, त्र्यंबकची वारी, देहू, पैठण, आळंदी, या पायदिंडी सोहळा मी बघितला. पण महाराष्ट्रामध्ये प्रथमच मी हा सोहळा बघतेय की जो मातृतीर्थ सिंदखेड राजावरून इंदोर मध्य प्रदेशमध्ये जातोय आणि तिथं माझ्या राजमाता जिजाऊ साहेबांची एवढी मोठी मूर्ती उभी राहते आहे. हा सोहळा मी प्रथम बघतेय आणि मला खूप आनंद होतोय, कारण मी एक कट्टर शिवभक्त आहे. मी सांगायला लागले की माझ्या अंगावरचं रक्त सळसळतं आणि त्यामुळं मला खरंच खूप आनंद होतोय की हा सोहळा अजून लोकांनी म्हणजे याचं प्रात्यक्षिक घेऊन हे सोहळे अजून निघाले पाहिजे. नाही, आता माझे कार्यक्रम आधी बुकिंग झालेले आहेत, त्यामुळं ताईंनी मला आमंत्रण दिलंय येण्यासाठी, परंतु सध्या मी येऊ शकणार नाही. पण नक्कीच मी मासाहेबांच्या पुतळ्याला भेट देण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये येणार आहे आणि तो बघणार आहे. आणि हा सोहळा असाच चालू राहावा, या मावळ्यांनी ही शिवज्योत, राजमातेची ज्योत अशीच अखंड प्रज्वलित राहावी ही मी अंतःकरणातून कामना करते. बिल्कुल बिल्कुल, ये अखंड ज्योत जो है प्रज्वलित रहेगी और कहीं ना कहीं उसकी जो दिशा जो है हमेशा सकारात्मक रहेगी. जब आप जैसे संतगण जिजाऊ को लेकर इतने लेक्चर देंगे, प्रवचन करेंगे, कीर्तन करेंगे, तो मुझे ऐसा लगता है कि 1% ही क्यों ना हो, लेकिन युवाओं में सुधार होगा. और जो हमारे परिवार के जो वरिष्ठ है, खासतौर से हमारी जो माता हैं, वो भी शिव चरित्र को पढ़ेंगे और कहीं ना कहीं स्वयं का जो है जिजाऊ की तरफ समाज में रखेंगे. तो मुझे ऐसा लगता है कि घर की जो बेटियां हैं वो भी सुरक्षित रहेगी और समाज भी सुरक्षित रहेगा. और आपने पल्स ऑफ इंडियन से चर्चा की, काफ़ी हृदय से चर्चा की, बहुत स्पष्टता के साथ में अपनी पूरी बात रखी. आपका बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण.